ओम नमो भगवते वासुदेवाय। परब्रह्म परमात्मा भगवंत ब्रह्मदेवांनी स्तुती केल्यानंतर त्यांच्या ठिकाणी जी खिन्नता आलेली होती ती खिन्नता घालवण्यासाठी त्यांना अनेक प्रकारे उपदेश करतायत। भगवंत पुढे म्हणाले की ब्रह्मदेवा, माणसं लाकडाच्या बाहेरच्या आकारातच बघतात, पण मग त्यांना जाळणारा अग्नी बाहेर कुठे आहे का? नाही, तो अग्नी सुद्धा लाकडामध्येच असतो, काष्ठामध्येच असतो। पण जो विचारी मनुष्य आहे तो त्या काष्ठामधला अग्नी जाणून त्याचं ज्ञान करून घेऊन तो प्रकट होण्यासाठी काही विशिष्ट क्रिया करतो। लाकडावर लाकूड घातलं की अग्नी तयार होतो, निर्माण होतो। हे जसं आहे तसंच ह्या सगळ्या भूतांमध्ये, ज्याचे यावत सगळ्या वस्तू पदार्थांमध्ये जो मलाच सर्वत्र पाहतो, व्याप्त असलेला पाहतो, तेव्हाच तो आपल्या अज्ञान रूपी मळापासून मुक्त होतो, तो ज्ञानी होतो। जेव्हा तो जीव स्वतःला भूत म्हणजे पंचमहाभूत, इंद्रिय, विषयांचा भोग घेणारी गुण सत्व रजतम आणि अंतःकरण ह्याच्यापासून मी वेगळा आहे हे जाणतो, आणि जो स्वरूपतः स्वतःला माझ्याशी एकरूपताच असल्याचं जाणतो, तेव्हाच तो मोक्षपदाला प्राप्त होतो। नाना प्रकारच्या कर्मसंस्कारांच्या अनुसरून अनेक प्रकारची जीवसृष्टी निर्माण करण्याची इच्छा होऊन सुद्धा ब्रह्मदेवा, तुमचं चित्त मोहित झालं नाही, मूढ झालं नाही, किंवा त्याच्यात अवसान झालं नाही, ही सुद्धा खरं तर माझीच कृपा आहे, माझ्याच कृपेचं ते फळ आहे। ब्रह्मदेवा, एक लक्षात घ्या की तुम्ही सर्वात पहिले मंत्रद्रष्टे आहात। प्रजा उत्पन्न करायच्या वेळेला तुमचं मन माझ्यामध्येच समाविष्ट झालं की पापमय अशा रजोगुणानं तुम्ही बांधले जाऊ शकणार नाही। तुम्ही सुद्धा मला भूत, इंद्रिय, गुण आणि अंतःकरणापासून भिन्न रहित समजता। त्याच्यावरनं असंच कळतं की जरी देहधारी जीवांना माझं ज्ञान होणं कठीण आहे, तरी सुद्धा तुम्ही मात्र माझं ज्ञान करून घेतलेलं आहे। माझा आश्रय किंवा माझा आधार काही आहे की नाही असला तर तो कुठे आहे, अशा संदेहानं प्रेरित होऊन जेव्हा तुम्ही तुमच्या आसनाखाली असलेल्या कमलनालाच्या द्वारे त्या पाण्यात खोलपणे आपलं मूळ शोधत होतात, तेव्हा मी तुम्हाला आपलं हे स्वरूप, माझं हे स्वरूप तुमच्या अंतःकरणात दाखवलं। भगवंत सुद्धा इथे ते सांगतात की भगवंत अन्यत्र कुठे नाही, खाली नाही, वर नाही, आजूबाजूला नाही, तो तुमच्या अंतःकरणातच आहे। प्रिय अशा ब्रह्मदेवा, तुम्ही माझ्या निरनिराळ्या कथारूपी वैभवानं युक्त अशी माझी जी स्तुती केली आणि माझं ज्ञान होण्यासाठी तपस्या करण्यामध्ये तुमची जी निष्ठा आहे, हे सुद्धा माझंच फळ आहे, हे लक्षात घ्या। लोकरचनेच्या इच्छेनं तुम्ही सगुण प्रतीती येऊन सुद्धा निर्गुण रूपानं ते माझं वर्णन केलंय, माझी जी स्तुती केलेली आहे,
त्याच्यामुळे मी अत्यंत प्रसन्न आहे. तुमचं कल्याण होवो असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो. सगळ्या कामना आणि मनोरथांना पूर्ण करण्यासाठी मीच एकमेव समर्थ आहे. आणि जी माणसं नित्य आणि अहोरात्र अशा प्रकारच्या तुम्ही केलेल्या अशा प्रकारच्या स्तोत्राद्वारे माझी स्तुती करतील, माझं भजन करतील, त्यांच्यावर सुद्धा मी असाच त्वरेनं प्रसन्न होईल. तत्वज्ञानी लोकांचं, तत्ववेत्यांचं असं एक मत आहे की पूर्त, तप, यज्ञ, दान, योग आणि समाधी इत्यादी साधनांच्या मार्फत प्राप्त होणारा जो परमकल्याण अशा प्रकारचा भाग आहे, ते जे फळ आहे, हे सुद्धा माझीच कृपा आहे, माझीच प्रसन्नता आहे. ब्रह्मदेवा, मी तर सगळ्या आत्म्यांचाही आत्मा आहे आणि सर्व स्त्री पुरुषादी प्रियांचाही प्रिय आहे. देहादी सुद्धा हे माझ्यासाठीच प्रिय आहेत आणि म्हणून माझ्यावर प्रेम सगळ्यांनी करायला पाहिजे, माझी भक्ती सगळ्यांनी करायला पाहिजे. त्रैलोक्याची आणि ज्या प्रजेची निर्मिती करण्यासाठी तुम्ही माझ्याशी संलग्न झालात, माझ्यात लीन झालात, त्या प्रजेला तुम्ही आता पूर्वकल्पाच्या सारखंच माझ्याकडून निर्माण झालेल्या, माझ्यामध्ये निर्माण झालेल्या सर्व वेदमय अशा स्वरूपाच्या अनुसार ही सगळी सृष्टी रचना तुम्ही करा, असा ब्रह्मदेवांना भगवंतांनी उपदेश केला, आशीर्वाद दिला. आणि आता मैत्रेय विदुरांना सांगतायत की प्रकृती आणि पुरुष यांचे स्वामी असलेले कमलानाथ भगवान परब्रह्म परमात्मा सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवांना अशा प्रकारे जगताची अभिव्यक्ती करवून आपल्या त्या नारायण रूपातून अदृश्य झाले. पुढे काय काय कथाभाग घडला पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.